मित्रांनो, महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरू होता होता उफाळलेला शिवाजी पार्क मैदानाचा वाद आता अटीतटीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. अटीतटीपर्यंत येऊन पोहोचलं आहे. याचं कारण असं की हे मैदान दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेला सभेसाठी द्यायचं की नाही याचा निर्णय अजूनही मुंबई महापालिकेला घेता आलेला नाही. का घेता आलेला नाही? तर त्या मैदानासाठी त्याच दिवशी दोघांनी दावा केलेला आहे आणि दोन्हीच्या दोन्ही शिवसेना आहेत. महापालिकेची अडचण ती आहे की दावा सहसा आजपर्यंत दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कचं मैदान सभेसाठी किंवा कार्यक्रमासाठी मागण्याचा जो प्रघात होता तो फक्त शिवसेना मागायची, दुसरा कोण कधी दावाच करायचा नाही. हां, नवरात्रीच्या काळामध्ये शिवाजी पार्कच्या एका कोपऱ्यामध्ये रामलीला उत्सव चालायचा आणि दसऱ्याच्या दिवशी ते रावण दहन वंकर लंका दहन वगैरे काय काय व्हायचं, पण ते अलीकडच्या कोपऱ्यात होतं. बाकीचं सगळं विस्तीर्ण शिवाजी पार्क मैदान आहे हे शिवसेनेच्या सभेसाठीच दिलं जायचं आणि ही वहिवाट आहे, ही परंपरा आहे. हा जो दावा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून अरविंद सावंत, किशोरी पेडणेकर वगैरे मंडळी करतात आणि त्यांच्यापेक्षाही अत्यंत हिरिरीने शिवसेनेची वहिवाट, शिवसेनेची परंपरा आजकाल कोण सांगत असेल तर ती पवारांच्या गोतावळ्यातून केली जाते. जयंत पाटलांपासून अजितदादा पवारांपासून सुप्रिया सुळे आणि खुद्द शरद पवारसुद्धा दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्क या मैदानावर आपला ठाकरे कुटुंबाचा हक्क कसा आहे हे पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे संजय राऊत बाहेर असते तर ते सुद्धा इतके हिरिरीने शिवसेनेची बाजू मांडू शकले नसते. इतकी हिरिरीने शिवसेनेची बाजू पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी पक्ष करतोय. म्हणजे कदाचित ही परतफेड असेल. शिवसेनेमध्ये राहून शिवसेनेचं खासदारपद भूषवताना संजय राऊत जेवढी शिवसेनेची बाजू मांडत नव्हते तेवढे ते अगत्याने शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या राजकारणाची बाजू अतिशय समर्थपणे मांडत होते. कदाचित त्या जुन्या कर्जाची परतफेड पवार आणि पवारांचा परिवार आत्ता करत असावा आणि त्यामुळे ठाकरे कुटुंबाचा शिवाजी पार्क मैदानावरचा दसऱ्याच्या दिवशीचा हक्क कसा आहे हे सांगण्याची सुरुवात गेल्या आठवड्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसने केली. आता हा वाद करण्याची गरज नाही आणि मग प्रत्येकजण वेगवेगळे युक्तिवाद कसे करतोय बघा मित्रांनो, की ही महाराष्ट्राची संस्कृतीने, मला वाटते संस्कृती, महाराष्ट्राची काय संस्कृती आहे ना ही सुप्रियाताईंच्या घरी धुणी भांडी करायला येते की काय अशी मला आता शंकायला लागली. कारण गेल्या 6-8 महिन्यापासून मी बघतोय सुप्रियाताई कुठच्याही पडल्या झडल्या कामाला, अरे इथे काय कचरा पडलाय, अगं संस्कृती जरा ये इथून झाडू मार, काय तुमचं लक्ष कुठे? असं संस्कृती नावाची कोण महिला ही मोलकरीण म्हणून सुप्रियाताईंच्या घरी काम करते का अशी मला शंका येते. त्यांना कशातही संस्कृतीला हाक मारावीशी वाटते. मग तो शिवसेनेचा शिवाजी पार्कच्या मेळाव्याचा विषय आणि मैदानाचा वाद असो किंवा आणखीन कुठलं तरी कोणाची संजय राऊत यांना झालेली अटक असो, ईडीच्या कारवाया असो किंवा फॉक्सकॉन वेदांत गुजरातला जाणं असो, या सगळ्यामध्ये सुप्रियाताई पडल्या झडल्या कामासाठी संस्कृतीला हाक मारत असतात आणि मला एक कुठेतरी FIR दाखल करावा असा वाटतो की महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे कोणी घरकामाला लावलंय का बघा. असो, सांगायचा मुद्दा असा की शिवाजी पार्कचं मैदान हे शिवसेनेच्या हक्काचं मैदान कसं आहे हे सुरुवात आरंभी मला वाटते शरद पवारांनी केली आणि मग मुख्यमंत्र्याने मन कसं मोठं दाखवलं पाहिजे. मला गंमत वाटते, पवारांना मुख्यमंत्री नावाची वस्तू आत्ता काल परवा कळली का? हां, का हो पवार साहेब? महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्राचं सरकार, त्यातला मुख्यमंत्री, संविधानाने मुख्यमंत्री नावाची निर्माण केलेली व्यवस्था आणि मग तिथे बसलेल्या व्यक्तीने मन मोठं राखलं पाहिजे, हे कधी कळलं तुम्हाला? व त्याच्या आधी बसलेले मुख्यमंत्री जे होते उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना अटक करण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक अशा पोलीस आयुक्तालयातून पोलीस पथकं रत्नागिरीला पाठवली, तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा कोत्या मनाचा पाहिजे होता का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे वगैरे गोष्टी जेव्हा पवारसाहेब सांगतात, तेव्हा ते त्यांनी शरद उद्धव ठाकरे यांना का सांगितलं नव्हतं? का सांगितलं नव्हतं? अर्णब गोस्वामीला अटक करण्याचा जो प्रसंग आला तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मोठ्या मनाचा नको होता का? हे मला हे समजत नाही. या लोकांना, पवार मंडळींना या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याची सवय आहे, ठीक आहे. अरे पण ती किती जाहीररित्या कराल? आणि त्यामुळे मित्रांनो, शिवाजी पार्कचं मैदान तुम्हाला दिलं की मनाचा मोठेपणा झाला. मग नारायण राणे जे काय बडबडले असतील त्याकडे कानाडोळा करणं हा सुद्धा मनाचा मोठेपणा झाला असता. लता मंगेशकर यांच्या नावे पहिला पुरस्कार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्याचा सोहळा मुंबईत व्हायचा होता. त्याला सगळे लोक हजेरी लावणार होते, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गेले नाही का, तर माझं पत्रिकेत नाव नाही. हा मनाचा मोठेपणा होता का? जसे मोठे निर्णय उद्धव ठाकरे घ्यायचे, त्या पवारसाहेब मोठेपणा या शब्दाची व्याख्या पण एकदा पत्रकार परिषदेत एका सांगून टाका की मनाचा मोठेपणा, त्यात मोठं म्हणजे काय असतं. तर पत्रिकेत आपलं नाव नाही म्हणून तिकडे फिरकायचं नाही, देशाचा पंतप्रधान मुंबईत येतोय, हा मनाचा मोठेपणा असतो. एकनाथ शिंदे यांना मताचा मोठेपणा शिकवायला निघालेले शरद पवार शिवाजी पार्क मैदान हे देऊन टाका, आता BKC तुम्हाला मिळाले त्यांना देऊन टाका, हे मोठेपणा म्हणून दाखवायचं. तर मग हाच मनाचा मोठेपणा नरेंद्र मोदीच्या पुरस्कार काय जो आहे लता मंगेशकर पुरस्कार, तेव्हाही जाऊन जरा हजेरी लावून दाखवा मनाचा मोठेपणा. हे तुम्ही उद्धव ठाकरेंना का सांगितलं नव्हतं? नारायण राणेंच्या अटकेला जेव्हा पोलीस पथकं निघाली तेव्हा हस्तक्षेप करून मनाचा मोठेपणा दाखवावा, हे तुम्ही उद्धव ठाकरेंना का सांगितलं नव्हतं? शिवाजी पार्क मैदानासाठी ज्या प्रकारे पवार मंडळी कंबर कसून मैदानात उतरली आहेत तेव्हा गंमत वाटते मित्र. आणि म्हणून असं वाटतं की इतके वर्ष संजय राऊतांनी शिवसेनेची खासदारकी मिळवून आपली जी राष्ट्रवादीची जी इमाने इदबारे सेवा केली, इमानदारी बांधून, त्याची परतफेड चालली आहे का? काय चाललंय? मुद्दा असा आहे मित्रांनो की आज सगळ्यांना वहिवाटीनी परंपरा आठवत आहेत. आणि ही सभा आझाद मैदानावर घेतली शिवसेनेने तर काय फार आभाळ कोसळणार नाही. सोमय्या मैदानावर घेतली तरी आभाळ कोसळणार नाही, कारण विषय कुठलं मैदान हा नाहीये. मातोश्री हे सुद्धा स्थान महात्म्य नव्हतं, व्यक्ती महात्म्य होतं. त्या मातोश्रीमध्ये बाळासाहेब ठाकरे नावाची एक व्यक्ती वास्तव्य करत होती, म्हणून मातोश्रीचं जे महात्म्य आहे ते व्यक्ती महात्म्य होतं, स्थान महात्म्य नव्हतं. आज मातोश्रीला कोण विचारतो? कोण विचारतो? प्रणब मुखर्जी किंवा प्रतिभा पाटील या UPAच्या राष्ट्रपती उमेदवाराला पाठिंबा द्या हे सांगायला शरद पवार सुद्धा मातोश्रीवर गेले होते. प्रतिभाताईंना घेऊन गेले होते, प्रणबदा मुखर्जींना घेऊन गेले होते ना. पण उद्धव ठाकरे या नाकावर शिक्कामोर्तब झाल्यावर दिल्लीवर मुंबईला आलेले शरद पवार सिल्वर ओकवर गेले आणि मातोश्रीवरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सिल्वर ओकला गेले. पण रस्त्यात वाटेत कलानगर नावाचा एक पडाव लागतो, तिथे वळण घेऊन मातोश्रीवरच उद्धव ठाकरेंना ही माहिती किंवा इन्फॉर्मेशन पवारांनी दिलेली नव्हती.
कारण बाळासाहेबांची मातोश्री उरली नाही हेच कृतीतून पवारांनी दाखवलं होतं. आणि जो नियम बाळासाहेबांच्या गैरहजेरीत मातोश्रीला लागतो तोच बाळासाहेबांच्या अनुपस्थितीत दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कला सुद्धा लागतो. बाळासाहेब हयात होते आणि बाळासाहेब दसरा मेळावा घ्यायचे म्हणून शिवाजी पार्कचं दसरा मेळाव्याचं महात्म्य होतं. आज ते हयात नाहीत आणि म्हणूनच शिवाजी पार्कचा शिवसेनेचा दसरा मेळावा याचं महात्म्य उरलेलं नाही. आणि वहिवाटीचाच विषय असेल, परंपरा आणि वहिवाट हाच विषय असेल तर मग शिवाजी पार्क आणि गोरेगावची पत्राचाळ सिद्धार्थनगर पुनर्विकास यांची सांगड घालावी लागते. गेली 16 वर्षापेक्षा अधिक काळ त्या सिद्धार्थनगरचे रहिवासी आपल्या 3-3 पिढ्या जिथे जगल्या, तो रहिवास गेला, ती वहिवाट गेली म्हणून टाहो फोडून रडतायत. आणि त्याच प्रकरणात संजय राऊत तुरुंगात जाऊन पडलेले आहेत. तेव्हा किशोरीताई पेडणेकरांपासून अरविंद सावंतपर्यंत आणि सगळ्या पवार गोतावळ्यापर्यंत प्रत्येकाने पत्राचाळीच्या लोकांच्याही वहिवाटीबद्दल तितकंच अगत्याने बोललं पाहिजे. आज तुम्हाला वहिवाट आठवते, आज तुम्हाला परंपरा आठवते. मग ती काय जी 6-700 कुटुंब वाऱ्यावर पडली आहेत, उघड्यावर पडली आहेत, त्यांच्या वहिवाटीचं काय? आजोबापासून, आजीपासून, बापापासून 3ऱ्या पिढीपर्यंत आणि 4थ्या पिढीपर्यंत ज्यांनी त्या 4 भिंतीमध्ये आपला संसार थाटला, जग बघितलं, आयुष्य बघितलं, 60-70 वर्ष, त्यांच्या वहिवाटीचं काय? सुप्रियाताई, याबद्दल तुम्ही बोलत नाही ना, तेव्हा ती तुमची संस्कृती आहे ना, ती कुठे शेण खायला गेली असा प्रश्न विचारावासा वाटतो. हे सगळं लाजिरवाणं आहे, हे संस्कृतीला धरून नाही असं मानभावीपणे तुम्ही बोलता ना, तेव्हा हिंमत असेल तर जाऊन त्या पत्राचाळीचे जे रहिवासी उघड्यावर पडलेत, रस्त्यावर पडलेत, त्यांचा हक्क नाकारला गेलाय, त्यांची वहिवाट नाकारली गेली आहे, त्यांच्यासमोर जाऊन शिवाजी पार्कची वहिवाट सांगा. आहे हिंमत? मग त्यांना सामोरं जाण्याची हिंमत तुमच्यामध्ये नसेल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल बोलण्याचा हक्क उरत नाही. सुप्रियाताई, अजितदादा, जा पत्राचाळीच्या त्या उघड्या पडलेल्या रहिवाशांसमोर, तिकडे जाऊन बोला. किशोरीताई, पत्राचाळीच्या रहिवाशांसमोर जा, तीही मराठी माणसंच आहेत, ती सुद्धा मराठी माणसं आहेत. आणि केवळ ती नाही, बरीच ह्या काय म्हणतात पुनर्विकासाचे जे डझनावारी प्रकल्प मुंबईमध्ये अडून पडलेले आहेत, तिथली रहिवासी मंडळी 3-3, 4-4 पिढ्यांची उघड्यावर पडलेली आहेत. त्यांची वहिवाट, त्यांची परंपरा. काल परवाच मी त्या कुठच्या रंगारी बदक चाळ, लालबाग काळा चौकीच्या, जो आजही मोठा थाटामाटात गणेशोत्सव होतो, गिरणगावातल्या गणेशोत्सवात रंगारी बदक चाळ हे खूप जुनं नाव आहे, कारण मी त्याच वस्तीत वाढलेला आहे. तिथलेही रहिवासी तक्रार करत होते की आम्ही कसे उघड्यावर पडलोय. त्याबद्दल कोण चकार शब्द बोलतं? वहिवाट आणि परंपरेच्या गप्पा मारताय तुम्ही. हा, किती 66 पासून 56 वर्षाचा ही परंपरा आहे. मग त्या रंगारी बदक चाळीत काय 100-150 स्क्वेअर फुटामध्ये आपल्या 3-3 पिढ्या घालवलेल्यांचा सुद्धा तिथेच त्यांना घर मिळणं हा वहिवाट आणि हक्क आहे. काय केलं त्यासाठी? काय केलं त्यासाठी? आणि तुमचे मोठे नेते, प्रवक्ते, 4 वेळचे राज्यसभा सदस्य आज तुरुंगात जाऊन पडलेत, ते त्याच एका वहिवाटीसाठी, मराठी माणसाच्या वहिवाटीचा हक्क नाकारला गेला म्हणून तुरुंगात पडलेले आहेत. कधी तोंड उघडा आणि त्यांच्याविषयी बोला 4 शब्द. आणि त्या किशोरी पेडणेकर ह्या सुद्धा गिरण गावातूनच पुढे आलेल्या आहेत. अरविंद सावंत पण त्याला अपवाद नाही. मग त्या सगळ्या मराठी माणसांच्या परंपरा आणि अधिकार, वहिवाट यावर कधी बोलणार आहात? मैदानाबद्दल बोलता तुम्ही.
ते मैदान हे बाळासाहेब उभे राहून बोलायचे म्हणून मोठं होतं. दसऱ्याच्या दिवशी तिथे बाळासाहेबांचा वावर असायचा आणि विचारांचं सोनं. कुठचे विचार? मला वाटतं राहुल शेवाळे, शिवसेनेचे दोनदा झालेले खासदार, त्यांनी फार सुंदर, कुठलं सोनं लुटणार? सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या विचारांचं सोनं. हे सोनं नाही, हे बेगड आहे. हे सांगण्यासाठीच बाळासाहेब शिवाजी पार्कच्या त्या व्यासपीठावर उभे राहायचे दसऱ्याच्या दिवशी. आणि काँग्रेस, इंदिराजी, सोनिया, शरद पवार हे जे काय बोलतात तो विचार नाही, ते विचार बेगडी आहेत, ते सोनं नाही, हेच सांगायचे. तर मग त्यांच्या जागी उभं राहून उद्धव ठाकरे काय बोलणार की त्या बेगडी सोन्याने आजही माझ्या पाठीमागे ते ठामपणे उभे आहेत आणि बाळासाहेबांना मानणारे आणि बाळासाहेबांच्या विचारांना सोनं मानणारे गद्दार निघून गेलेत, असं उद्धव ठाकरे बोलणार आहेत. काय बोलणार आहेत शिवाजी पार्कला उभं राहून उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे विचार आपण कसे पायदळी तोडवले आणि शरद पवारांचे विचार, सोनिया गांधींचे विचार हे कसे बेगडी नाहीत, ते खरं सोनं आहे आणि ते लुटून घेऊन जा, असं उद्धव ठाकरे सांगणार आहेत. म्हणून का सुप्रियाताई, अजितदादा, शरद पवार, जयंत पाटील सगळे मैदानात उतरलेत? आजपर्यंत असं कधी बघितलं का की अमुक अमुक प्रकरणात शिवसेना कशी 100% बरोबर आहे हे सांगायला शरद पवार मैदानात उतरले होते? 56 वर्षाच्या शिवसेनेच्या इतिहासामध्ये कधीतरी शरद पवार शिवसेना हा विचार आहे असं सांगायला पुढे आले का? काही वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचे काही फोटो, व्यंगचित्र वगैरे असं एक पुस्तक प्रकाशित केलं होतं. गेटवे ऑफ इंडियाजवळ त्या पुढच्या पटांगणामध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या समोरच्या मोकळ्या पटांगणावर एक मोठा प्रकाशन समारंभ झाला होता, ज्याला जॉर्ज फर्नांडिस, वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी, शरद पवार, लता मंगेशकर अशी दिग्गज मंडळी हजर होती. तिथेही बोलताना बाळासाहेबांनी शरद पवारांना सोबत या, आपण महाराष्ट्र बदलून दाखवू असं आवाहन केलं होतं. यूट्यूबवर मिळेल, मुद्दाम बघा. बाळासाहेबांनी पवारांना सोबत या असं आवाहन केलेलं होतं, पण नाक मुरडून ते कधीही शक्य नाही असं म्हणणारे शरद पवार होते. बाळासाहेबांची भूमिका, बाळासाहेबांची धोरणं, शिवसेनेचा विचार हा आपल्याला पटणारा नाही, त्याबरोबर जाणं कदापिही शक्य नाही असं त्या गेटवे ऑफ इंडियाला, शिवरायांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून शरद पवार बोललेले. बाळासाहेबांच्या राजकारणाविषयी इतकी घृणा, इतका तिरस्कार हा त्यांच्याच व्यासपीठावर येऊन पवार करत होते. आणि ते पवार आज दसऱ्याच्या विचार लुटण्याच्या कार्यक्रमासाठी हा शिवसेनेचा हक्क आहे शिवाजी पार्क म्हणून सांगतात. तेव्हा किती खोटं बोलतात, किती मानभावीपणा करतात आणि त्यांचा सगळा गोतावळा त्या मानभावीपणामध्ये हिरिरीने उतरतो हे सिद्ध होतं. आणि म्हणून सांगावं लागतं की वहिवाट बाळासाहेब गेले त्यानंतर संपलेली आहे. बाळासाहेबांचं विचारधन आज शिवसेनेकडे उरलेलं नाही, मातोश्रीवर उरलेलं नाही, उद्धव ठाकरे यांच्याकडे तर नाहीच नाही. कारण बाळासाहेबांनी सोबत या म्हटल्यानंतर नाक मुरडून त्याला जाहीरपणे नकार देणारे पवार यांच्याबरोबर उद्धव ठाकरे गेले आणि आज तेच पवार त्याच बाळासाहेबांच्या विचारासाठी शिवाजी पार्क हा शिवसेनेचा वहिवाटीचा हक्क सांगतात. तिथेच ती वहिवाट संपल्याचा पुरावा मिळतो. आणि म्हणून मग जी शिवसेना शिवाजी पार्कच्या बाबतीत नाडली गेली असं म्हटलं जातं, कारण त्याच शिवसेनेने त्या गोरेगावच्या सिद्धार्थनगर आणि पत्राचाळ रहिवाशांना आपल्या वहिवाटीपासून वंचित ठेवलं, नाडलं. त्यासाठी तुमचा खासदार तुरुंगात जाऊन पडलेला आहे.
तेव्हा शिवाजी पार्क हा आमचा कसा हक्क आहे हे आवेशात बोलणारे, परंपरा सांगणारे, वहिवाट सांगणारे जे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांनी जरा तोंड उघडावं आणि पत्राचाळीवर सुद्धा बोलावं. पत्राचाळीचा हक्क प्रस्थापित करा. शिवाजी पार्क, मराठी माणूस आणि महाराष्ट्र तुम्हाला वहिवाटीने लिहून देईल. आणि म्हणून तुलना करणं भाग पडतं की शिवाजी पार्कची वहिवाट आणि सिद्धार्थनगर पत्राचाळीची वहिवाट यामध्ये तुलनात्मक गुणात्मक कुठलाही फरक नाही.